इधर घुस जाते हम लोग भी। वेलकम बैक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। ज्यापणे म्हटलं जाता है ना कि मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान अपने हौसलों में होती है। अब उड़ान लेने के लिए तैयार है दोनों टीमें, क्योंकि उनको भी पता है कि यहाँ से जीतेंगे तो मुकद्दर का सिकंदर मिल सकता है, क्योंकि जयनगर की ट्रॉफी यहाँ से शायद से हम उठा सकते हैं। क्योंकि उनको पता है अगर ये मुकाबला हमने गंवाया तो हमें कुछ नहीं मिलेगा, जीतेंगे तो सब कुछ यहाँ से लेकर जा सकते हैं। एक तरफ देखेंगे गावदेवी देवदल टीम को, जिन्होंने अभी पीछे छोड़ा वो टीम पिरवावा पापड़ी। अब दूसरी तरफ है आई जीवदानी वालीव की टीम, जो हमेशा इस मैदान पे खेलती रहती है। अगर दिन रात देखेंगे तो हर साल साल में मैं तो कहूँगा कि 4 महीने में से मैं तो कहूँगा कि 3 महीने तो यहीं पे खेलते हैं। चला मैदानाच्या आतमध्ये आपण वैया जयेंद्र वाघे आणि हितेश गणेशकरी जोडी पाहायला मिळेल। जयनगर एकंदरीत पण पाहते ट्रॉफी 2024 कोकण 11 जयनगर वालीवच्या माध्यमातून एक छान संकल्पना पाहायला मिळते। हा बॉल पाहायला मिळतोय, नक्कीच थोडासा धीमा गतीने आणि नक्कीच जयेंद्र को पेस पसंद आहे जसं म्हटलं जातंय ना, और ते पेस मात्र आपण पाहू शकतो तितका दिला जात नाहीये। संदीप सांबरे आज आपण पाहिला तर हा खेळाडू म्हणजेच आपण बघितला तर कर्दन काल सातत्याने बनताना पाहायला मिळालाय आपल्याला। भास्कर खूप चांगला स्कोरिंग करताना, या वेळेला टप्प्याचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये थेट मात्र पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या पार। हा जयेंद्र वाघे नावाचा धमाकेदार विस्फोटक षटकार। या वेळेला पाहिला आपण तर कदाचित नक्कीच आपल्या पल्ल्यामध्ये जर चेंडू मिळतोय तर त्यावर तुटून पडतोय, अक्षरशः तुटून पडताना पाहायला मिळाला जयेंद्र वाघे नावाचा खेळाडू। आता पाहू लागणार आहे इथे एकंदरीत संदीप सांबरे काय कमबॅक करताना पाहायला मिळतील का। आज ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय ना की खेळ दर्शवला गेलाय, वालीव टीमनं 64 धावा चेस केल्या। ओ हा वेळेस पाहिला पण तर चांगला चेंडू, ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर झोन मात्र शोधला गेला, की ज्याप्रमाणे स्ट्रॉंग झोन वीक झोन नक्कीच शोधला जातोय। आणि या वेळेला मात्र नक्कीच थोडासा आपण पाहिलं तर डॉमिनेट करणारा चेंडू अगदी बॅट आणि बॅटच्या गॅपमधून डॉट चेंडू पाहायला मिळाला। डॉट चेंडूने एकंदरीत पाहिलं आपण तर कमबॅक संदीपचा होताना पाहायला मिळाला। 4 ओव्हरचा मुकाबला आहे ऑफिशियल। सुंदर सुंदर चेंडू पाहायला मिळते पुन्हा एकदा प्लॅन मेस। एकंदरीत व्हरायटीज आपण पाहू शकतोय, नक्कीच जो तजुर्बा आहे आणि सातत्याने आपण पाहिला तर ज्याप्रमाणे गोलंदाजीसाठी करण्यासाठी ओळखला जातोय आणि ती गोलंदाजी मात्र करत असताना पाहायला मिळतोय। व्हेरिएशन आपण पाहू शकतोय, नक्कीच चांगला आणू शकतोय गोलंदाजीमध्ये, अनेक वेळा मी दर्शवलं गेलं आणि पाहिलं गेलं या खेळाडूच्या माध्यमातून। आता आपण पाहिला मिस टाइम शॉट, पॉईंटचा खेळाडू नक्कीच चालाय, चेंडूला अडवला जातोय, सिंगल मात्र इथून रोटेट केले जाईल, स्ट्राईक धाव फळक हलूच थोडस पुढे सरकताना पाहायला मिळेल। एकंदरीत आपण पाहिलं तर 7 या आकड्यावर हितेश गणेशकर लेफ्टी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल, राईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि जो 7 धावांचा स्टार्ट मिळाला ना, आता त्याला आता पाहूया की मोठ्यामध्ये कन्वर्ट केला जाईल का 11चा कन्वर्ट केला जाईल का। एकंदरीत आपण पाहू शकतो संदीप संदीप आपण पाहिले ना तर चालाक हुशार चतुर खेळाडू आहेत। तुम्ही एकंदरीत आपण पाहिलं की ज्या अनुषंगाने आपण पाहिलं की ज्याप्रमाणे जर एखाद्या खेळाडूचा जर स्ट्रॉंग झोन असेल ना तर त्या स्ट्रॉंग झोनला मात्र आपण पाहू शकतो की वीक झोन सुद्धा बनवतील आणि कोणत्या क्षणाला काय करतील सांगू शकत नाहीये, असे चालाक गोलंदाज आहेत। कटचा फटका मात्र वेल फिल्डिंग, अतिशय महत्वपूर्ण मी तर म्हणेन या आपल्या टीम साठी वाचवलेला धावा। मी तर म्हणेन की महत्वपूर्ण इथे 3 धावा वाचवल्या गेल्यात। कदाचित हा फटका जर बाजूने निघाला असता तर एकंदरीत 4 धावा इझिली मिळाल्या असत्या, परंतु आपण पाहू शकतो अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। एक सक्सेसफुल मी तर म्हणेन विकेट नाही मिळाली, परंतु एक डेफिनेटली एक चांगलं षटक पाहायला मिळालं, ते म्हणजेच आपण पाहिलं ना तर एकंदरीत संदीपचं, कारण की पहिल्या षटकामध्ये इथे आपण पाहिलं ना तर एकंदरीत एक षटकार पहिल्या दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतरही फक्त 8 धावांचा षटक पाहायला मिळाला। मैग्निफिसेंट कमाल की गोलंदाजी पाहायला मिळाली, कमाल की गेंदबाजी अगर देखने को मिले।
दूसरे ही गेंद पे छक्का खाया था, लेकिन उसके बाद क्या बेहतरीन बड़ा वाला कमबैक करवा के दिया अपनी टीम को लिए। इसे कहते हैं एक अच्छे खिलाड़ी की निशानी। अब नीलेश सांबरे आए गेंदबाजी के लिए, और नीलेश सांबरे भी ऐसे खिलाड़ी है, तो अब देखेंगे तो ये विकेट टेकर गेंदबाज है, और आए तो है, लेकिन मैं तो कहूंगा जाएंगे तो विकेट लेकर ही जाएंगे। थोड़े रन खर्च करेंगे, लेकिन विकेट हमेशा के लिए लेके जाने जाने जाती है, और जाते समय विकेट तो एक दो चटका कर जाएंगे, इसमें कोई दो राय नहीं है। अब देखेंगे लेफ्टी बैट्समैन है उनके सामने, तो लेफ्टी बैट्समैन के लिए भी कौन सी गेंद अब यूज करेंगे, किस तरह से किस दिशा में गेंदबाजी करेंगे, ये होगी बड़ी देखने वाली बात। ये मुकाबला अगर देखेंगे ना, तो जयनगर ट्रॉफी का हाई वोल्टेज वाला मुकाबला और एक आखिरी वाला बन सकता है, क्योंकि ये मुकाबला जीतने के बाद सीधा टीम इंटर करेगी सुपर 3 में। पहली गेंद धीमी गति से डाली हुई गेंद, यही तो मैं कहना चाहता हूँ कि नीलेश एक और एक तजुर्बेकार खिलाड़ी है। कई बार तेजल के लिए, तेजल वाली के लिए खेलते हैं, और कई ऐसी टूर्नामेंट है, और उन टूर्नामेंट में अपने जलवे उन्होंने बिखरे हैं। WPL भी खेलते हैं इसी मैदान पर, और कितने सारे टूर्नामेंट अगर वाली के लिए खेले, अपना एक्सपीरियंस डाल देते हैं। और यहाँ पे कैच डाल दिया नीचे। ये कैच पकड़ना था, ये इजी था, आसान था, लेकिन वो गवा दिया। मैंने पहले ही कहा था ये विकेट टेकर गेंदबाज है, ये आए तो विकेट लेकर जाएंगे। लगभग इन्होंने 99% इन्होंने विकेट निकाल के भी दी थी, लेकिन वहां पे खिलाड़ी ने कैच छोड़ा। जैसे कहा जाता है ना कि पत्तों में जोकर, और लाइव में अपने लोगों ने दी हुई ठोकर हमेशा याद रहती है, और ये कैच था जो आपने इजीली छोड़ दिया है। अब इजीली कैच छोड़ा है, तो ये खिलाड़ी आपको इतना इजी भी नहीं खेलने देंगे। अब ये खिलाड़ी आपको नहीं मौका देंगे, क्योंकि आपको उन्होंने एक मौका दिया, लेकिन आपने वो मौका नहीं बुनाया, उस मौके को गवाया। मौका गवाया है तो शायद मैच भी गवाना पड़ सकता है। अब जयेंद्र मैदान के अंदर स्ट्राइक एंड के ऊपर 2 गेंदें हो चुकी है। मैं तो कहूंगा कि अच्छी तरह से गेंदबाजी करी थी, लेकिन फील्डर का साथ मिलना जरूरी था। ये टिप्पा खाने के बाद अंदर आती हुई गेंद, क्या बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं नीलेश। अपनी टीम की जरूरत को देख रहे, अपनी टीम की जरूरत को माप रहे, अपनी टीम की जरूरत के हिसाब से गेंदबाजी कर रहे, जैसे भी कर रहे वैसे ही कर रहे, लेकिन लाजवाब कर रहे, क्योंकि करना तो पड़ेगा, क्योंकि ये मुकाबला बहुत ही बहुत अहम है। जितना जो है, और प्रयास तो 100% होगा। अब देखिए कहाँ पे जाके खेलना चाहते थे, ये अप ब्रेक के लिए खेल रहे थे, ये गेंद गई लेग ब्रेक। ये है इनमें मिश्रण, और वो अपनी उंगलियों का जो जादू है ना पूरी तरह से बिखर रहा है। अब बल्लेबाज को है ना कि ये पूरी तरह से रीड नहीं करने दे रहे अपनी गेंदबाजी, ये अच्छी गेंदबाजी कर रहे, चकमा दे रहे गेंदबाजी में। अब ये आड़े बल्ले के साथ, और गेंद गई बाउंड्री लाइन के पार, 6 रनों के लिए सिक्सर। मैं तो कहूंगा कि संदीप ने वहां पे गलती की। थैंक यू। बाउंड्री के अगर नजदीक खड़े रहते तो ना शायद से कैच आसान से मिल सकता था, लेकिन थोड़े आगे आए थे, इसकी वजह से जिन्होंने एक जंप लगाया, एफर्ट लगाया, लेकिन वो इतना कामयाब नहीं हुआ। और कामयाब कौन हुए देखो तो बल्लेबाज, जो अब तक स्ट्रगल करते नजर आए थे। इसलिए तो कहा जाता है ना कि 100 सोनार की और 1 लोहार की। इतने गेंद डॉट हुए थे, 15 रन गेंदें डॉट हुई थी, लेकिन उसको कम बैक किया। ओ धीमा गति से डाली हुई गेंद, धीमा गति से डाली हुई गेंद। ओवर की समाप्ति के बाद देखेंगे, 2 ओवर की समाप्ति के बाद 15 बिना किसी नुकसान के। ये बेहतरीन वाली गेंदबाजी थी, एक सिक्सर लगा, फिर भी देखेंगे ना तो लिमिट में रखा है, अपना लिमिट क्रॉस करने नहीं दिया है, क्योंकि पहले ओवर में सिक्सर लगा था, दूसरे ओवर में भी सिक्सर लगा है, दोनों ओवर में एक एक सिक्सर लगने के बावजूद भी 15 रन है। अब 12 गेंदों का खेल बचा है। इन 12 गेंदों में यहाँ से अगर मैक्सिमम अगर देखेंगे ना तो 15-15 के औसत से रन आते हैं तो अच्छे रन बनेंगे, क्योंकि यहाँ से अगर देखेंगे ना तो एक बड़ा वाला टारगेट सेट करने का प्रयास होगा। क्या होगा इस मुकाबले में देखेंगे, जरूर जाएंगे डीजे के पास, गाना सुनेंगे, और उसके बाद जरूर अंत मैदान के अंदर रूबरू करेंगे। कमान डीजे।
थँक्यू. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला पाहायला मिळतं हितेशला एक जीवनदान मिळालं होतं. आता फलकावर आपण पाहिलं तर ज्या अनुप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात की 15 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आता षटक आपण पाहिलं तर वसंतच्या हातामध्ये. वसंतची पहिली पसंत काय आहे, नक्कीच विकेट आहे, मिळवून देईल का? विकेट मिळवून देण्याची शक्यता आणि डेफिनेटली विकेट मिळवून दिली आहे आणि यस डेफिनेटली आपण पाहतोय अगदी बॉडी लाईनच्या जवळ कॅच कलेक्ट केला जातोय आणि पाहायला मी ते विकेट. थैंक यू. जी सर हमने कहा था ना कि वसंत की पहली पसंद है विकेट और आते ही उन्होंने विकेट चटका दी. वो भी अच्छी वाली विकेट, जिनको एक मौका मिला था लेकिन उस मौके का फायदा ज़्यादा नहीं उठा पाए. अब नीलेश मैदान के अंदर आए हैं बल्लेबाजी करने के लिए. तीसरे नंबर पर, तीसरे पायदान पर आए हैं तो बल्ला खूब चलाएंगे क्योंकि उन्होंने 2 मुकाबले में मैन ऑफ द मैच वाला जो मुकाबले में अगर देखें तो वो अपना योगदान दिया था, कंट्रीब्यूशन दिया था. अब कहीं ना कहीं बड़ी और कड़ी वाली जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर. क्या इस जिम्मेदारी को निभा पाएंगे पूरी तरह से? नीलेश माने जाने माने खिलाड़ी है. अगर इस सीजन देखेंगे ना तो नायगांव का अगर क्षेत्र अगर देखेंगे ना तो 1 लाख क्रैश प्राइज वाला टूर्नामेंट में इस टीम ने अपने नाम किया है. हल्के में नहीं लिया जा सकता इस टीम को. पीर बाबा स्पोर्ट्स बाबड़ी की टीम. वसंत अगली गेंद लेकर सामना करेंगे नीलेश. ओ ये अच्छी गेंद थी. टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल और उछाल ने बीट किया. गति के साथ साथ अगर देखिए उछाल भी है तो ये सब अगर गेंदबाजी में आपके पास है तो आपको एक अच्छा गेंदबाज बनने से कोई नहीं रोक सकता. लेकिन कंट्रोल उतना अच्छा होना चाहिए और ये कंट्रोल फिलहाल तो दिखाई दिया है वसंत में. लेकिन इस कंट्रोल को तोड़ने का प्रयास नीलेश भी करेंगे क्योंकि वो भी जाने माने खिलाड़ी है. उनको भी मालूम है कि किस गेंद को किस तरह से खेलना है. तो अब क्या स्ट्रैटेजी बनाएंगे नीलेश? ये देखो यहाँ पे पूरी तरह से बैट का ऊपर वाला एज और विकेट कीपर के दस्तानों में और एक बड़ा वाला झटका दिया है वसंत ने. और ये दूसरी सफलता अपने टीम के लिए इस ओवर में हासिल करते हुए. मैदान के बाहर से चलना है, मैं रिक्वेस्ट करूंगा. मैच चल रहा है क्योंकि बॉल आपको लग सकती है. थैंक यू डीजे. सभी का तहे दिल से स्वागत. जयनगर ट्रॉफी का ये महा मुकाबला आप देख रहे हैं. सुपर से ऊपर वाला मुकाबला. वसंत ने 2 विकेट चटकाई अपने टीम के लिए. आई जीवदानी वालिव की टीम गेंदबाजी कर रही है. वालिव का अगर मैदान है तो अपने टीम को अपने मैदान में अपना सिक्का जो चलाना है, सिक्का चलाने का प्रयास तो बेहतरीन कर रहे हैं. वसंत ने क्या बेहतरीन गेंदबाजी करी है क्योंकि अब तक जो फेंकी हुई 3 गेंदों में 2 विकेट, बड़ी विकेट हासिल कर दी है और 1 डॉट. रन संख्या है 15. सोहन आए नए बल्लेबाज. सोहन ने अच्छा शॉट तो खेला है, खिलाड़ी है वहां पे. 1 रन मिलेगा, एक के अलावा कुछ नहीं मिलेगा. अब स्ट्राइक रोटेट हुई है. स्ट्राइक के ऊपर आए हैं जयेंद्र. जयेंद्र ने अब तक देखेंगे ना तो 2 बड़े हिट लगाए. 13 रनों के साथ खेल रहे अपनी टीम के लिए. और 13 रनों का जो योगदान दिया है, कंट्रीब्यूशन दिया है ना, उस कंट्रीब्यूशन को अब कैरी ऑन करना चाहेंगे क्योंकि उनको पता है अब यहाँ पे ज्यादा से ज्यादा जिम्मेदारी उनकी बढ़ने वाली है क्योंकि अपने जो रेगुलर बल्लेबाज वो चले नहीं है. तो यहाँ पे क्या हाथ खुलेंगे? हाथ खोलने का प्रयास. ओ कमजोर थ्रो था, कमजोर थ्रो था. एक ग्रेट, अगर फ्लैट आता तो शायद से एक मौका मिलता. वही संदीप भी कह रहे थे आप अगर ज्यादा से ज्यादा फ्लाइट फेंकते तो अच्छा होता. मैदान के बाहर से चलना है भाई. फोन पे ध्यान मत दो. मैदान के बाहर से चलो. समझदार रहोगे तो बाहर से चलोगे, पागल रहोगे तो मैदान के अंदर से जाओगे. 17. 17 धावा फलकावर पाहायला मिळतात. एकंदरीत वसंतने एकंदरीत अतिशय सुंदर आणि सुंदर गोलंदाजी केली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपण पाहू शकतोय ना तर ज्या प्रकारे गोलंदाजी केली आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 2च धावा आणि 2 मोठी विकेट. सोहन स्ट्राइक एंडकडे.
काय झालंय एकंदरीत आपण पाहिला तर काहीतरी टेक्निकल नक्कीच आपण पाहू शकतो इश्यू असतील. आणि नक्कीच आपण पाहिला तर अंदाज आपला काहीतरी सल्ला द्यायचा होता, परंतु हे सल्ला घेण्याच्या पूर्वी नक्कीच आपण पाहू शकतो इतकाही वेळ लावू नका. नक्कीच वेळेवरच घ्या, कारण की आपण पाहू शकतोय गोलंदाज डिस्टर्ब होत आहे. डिस्टर्ब झाला नक्कीच रिदम चुकतंय. रिदम चुकल्यानंतर नक्कीच आपण पाहू शकतोय का मग भरपूर काही परिणाम सुद्धा पडू शकतोय. हो, बॅटच्या पट्ट्यामध्ये सुंदर फटका टक्कन उडवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पार. आणि मीतील धावा 6. सोहनने ठोकला हा कोकण 11 मधील शानदार षटकार. थँक्यू. आता पाहावं लागणार की शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाईल. परेश, डेफिनेटली ते परेशचा वापर केला जाऊ शकतोय. 23 धावा, 23 रन्स. अब आखिर की 6 गेंद, ये 6 गेंदों में अगर मैं तो कहूंगा कि 10 रन आते हैं तो भी मैं कहूंगा कि ये बेहतरीन गेंदबाजी होगी. अगर 10-15 से अगर ज्यादा रन जाते हैं तो ये खराब गेंद होगी, क्योंकि अगर यहाँ पे अगर देखेंगे ना तो पहले वाले मुकाबले में 64 रनों का टारगेट यहाँ पे इस टीम ने चेस किया था. तो इस टीम ने अगर इस टीम को जो बल्लेबाजी कर रही है उस टीम को अगर देखेंगे कि 40 रनों के भीतर भी अगर रोका तो एक कहूंगा कि बेहतर कमबैक और बेहतर गेंदबाजी. संदीप ने एक सिक्सर, नीलेश ने एक सिक्सर, वसंत ने एक सिक्सर, हर एक गेंदबाज ने एक सिक्सर खाया है. रन बन चुके 23. परेश अपनी टीम के लिए अब ये आखिरी वाली गेंदें 6 है. इस 6 गेंदों को ज्यादा से ज्यादा बेहतर खेलना होगा. जीवदानी वाली टीम का अगर जिक्र करेंगे ना तो अपने गेंदबाज का हौसला बढ़ाते हुए, परेश का हौसला बढ़ाते हुए नीलेश, और उन्होंने भी कहा है कि क्या करना है, कैसे करना है, अपनी टीम के लिए करना है. खाली बल्लेबाज को रोकना है. अगर आप विकेट नहीं चटकाते हो नो डाउट, लेकिन आपको बल्लेबाज को रोकना है, यही तो करना है. अगर ये करने में सक्षम होते हैं तो इस मुकाबले को पूरी तरह से अपने पकड में राख सकते आहे. आणि नक्कीच आणि तेच मात्र आपण पाहू शकतो की निलेशले म्हणलं असेल. आता वही आपण अराउंड द विकेट जयेंद्र साठी हा पहिला बॉल. हो, बाल पहा खाली राहतोय. हा प्रकार असतो आपण पाहिला तर गोलंदाजाची लाईन आणि लेंथ कशी बिघडवायची, गोलंदाजाला कसं डिस्टर्ब करायचं, सगळ्या गोष्टी असतात ना एका खेळाडूच्या मनामध्ये. परंतु त्या नक्कीच गोलंदाजाची लाईन डिस्टर्ब करण्यासाठी आपण पाहिलं तर भरपूर सफळ झाले होते, परंतु डिस्टर्ब मात्र तितके होताना पाहायला मिळाले नाही. परेश आपण पाहिला तर त्यांना एकंदरीत एक सल्ला निलेशने दिला होता आणि तो सल्ला आपण पाहिला तर किती मोठा होताना पाहायला मिळाला. यस डेफिनेटली आपण पाहतोय. आता प्रोटेक्शन पहा ना, एकंदरीत ऑन साईड स्ट्रॉंग झोन आहे म्हणून ऑन साईडला 5 खेळाडू आपण पाहतोय नक्कीच तैनात केले जात आहेत. आणि आपण पाहू शकतोय ना तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. एक चांगला कप्तान, एक चांगला क्रिकेटर नक्की सगळ्या काही गोष्टी, सगळ्या मोमेंटम एक एक क्षण कॅचअप करत असतो आणि तेच केलंय. हा वाईट बॉल असू शकतो आणि डेफिनेटली वाईट बॉल. वाईट लाईन डेड लाईनच्या बाहेर चेंडू फेकला गेला, वाईटचा इशारा मिळतोय. धाव फळक एक आणि थोडं पुढे सरकताना पाहायला मिळते. 24 घरामध्ये 5 चेंडू असतील एकंदरीत या ओव्हर मध्ये. परेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेला बॅटच्या समोरच आपण पाहतोय थेट आणि पाहतोय आपण बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय जयेंद्रने. शानदार, दर्जेदार, दमदार षटकार. इथून पाहायला मिळालं, इथून षटकार येतोय आणि या षटकाराने 30 धावा, 2 चेंडू टाकून झाली आहेत, अजून सुद्धा असतील एकंदरीत आपण पाहिली आहे ना तर 4. आता जर समोर जर गोलंदाजी केली तर मार पडू शकतोय, त्याच्यानंतर आपण होते कशी गोलंदाजी केली जाऊ शकते. आणि बॅट वापरली आहे, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो येऊ शकते. इथे आपण पाहू शकते तर काय होईल, एकंदरीत आपण पाहिलं तर 2 धावा मात्र चोरल्या गेल्या. ज्या अनुषंगाने आपण पाहू शकतोय की ज्याप्रमाणे एकंदरीत 2 धावा इथून चोरल्या जातील. धाव फळक थोडं पुढे सरकताना पाहायला मिळेल 32 या आकड्यावर. चेंडू टाकून झाले येतं
मैदान के बाहर से चलना है, फोन पे चलना है तो फोन पे बात करने चलना है तो मैदान के बाहर से। भाई भाई फोन पे मत बोलो, मोबाइल छीन लिया जाएगा फिर बोलना नहीं। डॉट बॉल, 2 असतील आता, 32 रन्स आहेत फलकावर. हाँ, अच्छी गेंदबाजी है. अब ये हवा में है, कैच की संभावना. प्रयास तो किया था लेकिन 2 रन, बहुत अच्छा प्रयास था ये. डेफिनेटली मुश्किल था लेकिन उस मुश्किल को भी आसान बनाने का प्रयास किया था, लेकिन अच्छा प्रयास किया था. 34 रन्स बनेंगे इस 2 के साथ. अब ये आखिरी वाली गेंद रहेगी, क्या इस गेंद पे बड़ा वाला हिट आएगा? यहाँ से 40 रन बन सकते हैं. अगर 40 बनते हैं तो 41 का टारगेट, बड़ा वाला हिट आया तो. 4 आते हैं तो 38 बनेंगे, 2 आते हैं तो 36 बनेंगे, 1 आता है तो 35 बनेगा, डॉट आता है तो वही रहेगा. क्या होगा? ये आखिरी वाली गेंद, आखिरी वाली गेंद इंपॉर्टेंट रहेगी, बहुत ही इंपॉर्टेंट रहने वाली ये गेंद. हो, ये गेंद डाली है, कहाँ पे डाली है? जैसे डाली है ब्लॉक कर दिया पूरी तरह से. अंपायर वाइट बॉल का इशारा देंगे जरूर, क्योंकि जिस तरह से गेंद डाली थी ऑफ स्टंप के बाहर निकल भी गए थे, लेकिन बेनिफिट अगर देखेंगे ना तो मिल रहा है वहाँ पे. देखो बल्लेबाज को अगर कितना भी सफल हो जाते ऑफ स्टंप के बाहर निकल जाते हैं, लेकिन उतना वाला जो बेनिफिट है ना वो नहीं मिल रहा है जितना कि मिलना चाहिए था. पुढील मात्र आपण पाहतो की आता चेंडू असेल एक, पाहूया आपण. शेवटचा बॉल असेल आणि यावेळेला थोडीशी मिसबीड जरूर आली होती, परंतु नक्कीच चांगल्या स्वरूपाचा असू शकतोय. आणि याच डेफिनेटली एक चांगल्या स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. धाव फळक आपण पाहिलं तर 35 झाले आता आणि 36चं टार्गेट. पस्तीस धावा झाल्यात, 36 धावांचं लक्ष. पस्तीस झाले, 36चं टार्गेट. तेच आपण पाहू शकतो की एकंदरीत अनुषंगाने आपण पाहिल्यानंतर 40च्या आतमध्ये रोखले गेले, म्हणजेच भरपूर आणि भरपूर चांगली गोलंदाजी झाली आहे. वालीव टीम आता मात्र आपण पाहू शकतो की संतुष्ट असेल. पेरबाव पापडी टीम ज्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली, चांगला क्रिकेट खेळला गेला होता, परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं तर वालीव टीमच्या समोर थोडीशी डगमगती नजर येताना पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे आतापर्यंत जर गोलंदाजाचा विचार करायचा झाला ना तर ते गोलंदाज आपण पाहूया की जे गोलंदाज आपण पाहायला मिळाले, 3 गोलंदाज म्हणजे 4 गोलंदाजांनी एक एक सिक्सर खाल्लाय. 4 गोलंदाजांनी एक एक सिक्सर खाल्लाय, तरी पण सुद्धा आपण पाहिलं तर धाव फलक लिमिट मध्ये ठेवलाय. आणखी काय हवं होतं, जे हवं होतं ते मिळवलं गेलंय. आता बॉलिंग चांगली केली तर एक परीक्षा एक आपण पाहिली तर सोडवली, आता दुसरी परीक्षा सोडवून नक्कीच तुम्हाला पेपर म्हणजे परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल तर इकडून तुम्हाला नक्कीच चांगल्या गुणांच्या संगत नक्कीच आपण पाहू शकतो. तर इथे एक ट्रॉफी मिळवायची असेल तर इथून आता चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. चांगलं क्रिकेट म्हणजेच ज्या ट्रॉफीज आपण पाहिल्या तर नक्कीच आज मात्र नक्कीच थोड्याशा आपण पाहिल्या की लपवल्या गेल्यात. केला गेला. आज आपण पाहूया पीरबाबा पापडी आणि आई जीवदानी वाली. चला बॉल हवा आहे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या, मैदानाच्या आतमध्ये फलंदाज लगेच दाखल करा. कारण की आपण पाहिले तर एकंदरीत 24 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज, सरासरी औसतम असणाऱ्या प्रति ओव्हर मध्ये 9 धाव्यांची. पाहूया
जरूर आपण या मैदानाच्या आतमध्ये चला ओपनिंगची जोडी दाखल करा. जीवदानी वाली चला ओपनिंगची जोडी आपल्याला पाहायला मिळते जी मैदानाच्या आतमध्ये झाली दाखल. जोडीकडे आपण पाहूया वसंत आणि निलेश सांबरे ब्रदर्स आपण पाहिले तर एकंदरीत जे माहीर आपल्याला पाहायला मिळतोय तर सांबरे ब्रदर्स स्पोर्ट्स अँड गारमेंट्स आपण पाहिलं तर एकंदरीत ट्रॉफीज आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं सगळं काही क्रिकेटचं साहित्य आपल्याला पाहायला मिळते आणि तेच सांबरे ब्रदर्स आपल्याला पाहायला मिळते ती एकंदरीत या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना वालीव टीमसाठी एकंदरीत हिट लक्ष्य 36 प्रति ओवर मध्ये औसत असेल 9 मैदान के बाहर से चलना है. ब्लैक शर्ट बाहर से आ जाओ बाहर से अपने अंदाज में मस्त हो लेकिन बाहर से थोड़ा देख के चलो भाई आगे बॉल लग सकता है फिर बोलना नहीं कि लग गया. चलो मैदान के अंदर अब आ जाएंगे. चला मॅच लावतोय सुरुवात. पहिले षटक घेऊन सज्ज निलेश. समोर आपण पाहिला फलंदाज शुभेच्छा असतील वसंत आपल्याला पाहायला मिळतोय. भांडण ट्रिप आउटप्लेचं षटक. पहिलाच बॉल देख घुमा के परंतु डॉट. घुमाने का प्रयास था गेंदबाज के ऊपर बड़ा वाला हल्ला करना था लेकिन वो हल्ला होने से रहा. लेकिन ये खड़े खड़े खेलने का प्रयास था नजदीकी कॉल हो सकता था. ये कहीं ना कहीं गेंद विकेटों के नजदीक से निकलती हुई क्या गेंद डाली थी ये लाजवाब गेंद डाली थी. इस गेंद का कोई भी तोड़ नहीं था वसंत के सामने. क्या वसंत अपना बल्ला घुमाने का प्रयास कर रहे हैं. फिर से एक डॉट. अब इस तरह की गेंदें जब आती है ना तो कहीं ना कहीं इक्वेशन और प्रेशर आ जाता है. और प्रेशर में अगर बल्लेबाज आए तो आप प्रेशर में कुछ ना कुछ गलती करेंगे. इसका मतलब ऑलरेडी 3 गेंदे डॉट खेल चुके हैं और यहाँ पे गलती करेंगे तो एक डॉट अगर एक विकेट आ जाती तो 4 गेंदे ऐसे निकल जाएगी और इसमें एक चेसिंग में एक बड़ा वाला प्रेशर क्रिएट होगा. तो यहाँ पे अगर टेक्निक का इस्तेमाल किया ना तो मैं तो सोचूंगा कि नीलेश अच्छे टच में है. उनके अगर चांस देंगे इनको मौका देंगे. देखो मैंने वही कह रहा था कि ये 4 गेंदे डॉट होगी. देखो देखते देखते 4 गेंदे एक भी रन नहीं है. अब ये मैच है ना कि ऐसा लग रहा है कि 36 रन अब 40 के बराबर हो गए 50 के बराबर हो गए क्योंकि यहाँ पे 4 गेंदे डॉट हो गई. जो अच्छा इंटेंट दिखाना होगा वसंत को. अब जाके कहीं ना कहीं अच्छा मिलाप हुआ है बल्ले और गेंद का लेकिन वो भी कैच गया. और मैंने पहले ही कहा था कि डॉट गेंदे जाने के बाद प्रेशर आता है और प्रेशर में बल्लेबाज गलतियां करता है. वो गलती हो गई. थैंक यू डीजे. ये देखो अगर आप सोचो कि 5 गेंदों में 5 रन भी आते तो कितना फायदा होता. ये सोचने वाली बात होती है. तब तक सोचने के लिए वक्त कहा था. जो होना था वो हो गया. अब नीलेश क्या करेंगे. हाँ जी हाँ वही तो कहा जाता है कि कमान से छूटा हुआ तीर वापस नहीं आ सकता. उसी तरह से खेला हुआ खेल गया. जो होना था हो गया. अब आए हैं संदीप. ये जो खिलाड़ी है ना संदीप नहीं है तो अपनी टीम का दीप जलाते हैं और सुबह से उन्होंने ही दीप जलाया क्योंकि जो मुकाबला ऐसा लग रहा था 64 रन का जो टारगेट था कहीं ना कहीं मुश्किल होगा लेकिन संदीप ने आके अपनी टीम का जो दीप जलाया विनिंग वाला दीप जला के जो एक बेहतरीन बल्लेबाजी में जो जौहर दिखाए थे वही जौहर दिखाने होंगे. फिर वह अपनी टीम ने भी यही गेम प्लान किया था कि पहला ओवर टाइट फेंकना है और मुकाबले को टफ करना है. और जो गेम प्लानिंग है वो सक्सेस भी हो गई उनकी. देखो जिस गेम प्लानिंग के साथ आए थे क्या मेडन विकेट षटक ओवर ये जाएगा. मेडन विकेट ओवर जाएगा ये. ओ ये क्या हुआ. बड़ा वाला कैच छोड़ गया. ये नहीं होना था और ये कैच नहीं है मैच था.
अब देखो वही तो, ये क्या छोड़ा है, ये मैच छोड़ा है। जरूर आयुष थे वहां पे, शायद आयुष थे। और आयुष ने यहाँ पे क्या छोड़ा है। जी हाँ, मेडन ओवर, मेडन विकेट ओवर। आता हुआ, और मैंने पहले कहा था कि अब ये मैच देखो, 3 ओवर में अब 36, 6 गेंद तो ऐसे ही निकाल दिए। तो ऐसे ही तो सोच रहे थे हमारे कि अगर पहले ओवर में 6 गेंदों को अगर 6 रन भी जोड़ते तो ये कहानी कैसे थे। अब जैसे भी है वैसे ही है। अब कहानी है ना, अब बराबरी की हो चुकी है। अब पीर बाबा पापड़ी टीम ने जो सिकंजा था पहले ओवर में कस दिया, और इस श्रृंखला में, इस सीरीज में मेडन विकेट ओवर फेंकने वाले खिलाड़ी बन गए नीलेश। अब हितेश आए गेंदबाजी मार्ग पर। हितेश, हितेश गणेशकर, पापडी टीम के ऑलराउंडर खिलाडी। अब निलेश, पहिल्या ओव्हरमध्ये निलेश, दुसऱ्या स्ट्राईक एंडकडून फक्त बाहुलीचा खेळ जसा पाहायला जातो ना तसा बघण्याचं काम केलं होतं। सरळ सरळ नक्कीच फटका अतिशय चांगला होता, परंतु तितका ताकद नव्हती। सोहन मात्र चेंडूला बॅकअप करताना पाहायला मिळतील। 2 धावा मात्र इथून मिळवल्या जातील। सुरुवात झाली आहे पहा, 7 चेंडू नंतर 2 धावा फलकावर लागल्या गेल्यात। इथे आपण पाहू शकतो ना, 36चं लक्ष आहे, आणि लक्ष आपण पाहिलं तर थोडंसं कठीण होताना पाहायला मिळालं। निलेश सांबरेला आता मात्र आपल्या टीमची जबाबदारी। संदीपचा जो कॅच सोडला तो कॅच एक महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळाला। आता फटका चांगला, टायमिंग झालाय कमाल, आणि थेट चेंडूला मात्र पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पार। षटकार। ऐसे भी हमें भी प्रतीक हुआ की प्रभाकर दादा कॅच पकडायला आलेत की काय, परंतु नक्कीच त्यांच्या सुद्धा लक्षात नव्हता। जरूर धन्यवाद आहे। एका क्षणासाठी आम्हाला सगळ्यांना सुद्धा वाटलं की प्रभाकर दादा कॅच पकडायला आलेत, परंतु खरी कहाणी काय होती तर प्रभाकर दादांचं सुद्धा लक्ष नव्हता। परंतु नक्कीच अशा वेळी आपण पाहतोय की नक्कीच थोडंसं रिस्की होतं, परंतु आपण पाहू शकतो की चांगला फटका फलंदाज निलेशने सजवला। लंग अँड स्ट्रॉंग झोन मध्ये आपण पाहतोय षटकार। धाव फलक आपण पाहिलं तर आता वेग पकडत असताना पाहायला मिळत आहे। आडवी बॅट फिरवली आहे, परंतु आपण पाहिलं इथे कॉन्टॅक्ट झाला नाहीये। डॉट चेंडू, इक्वेशन आहे, एकंदरीत फलकावर झालेले आहेत 8 धावा। 36चा टार्गेट म्हणजे 28 धाव्यांची गरज असणार आहे। जोपर्यंत आपण पाहतोय हे 2 पैकी एक खेळाडू जरी चालला मॅच घेऊन जातील। बॅटच्या पट्ट्यामध्ये या वेळेला डेफिनेटली हवाई हल्ला, आणि थेट पुन्हा एकदा चेंडू झाला बाउंड्री लाईनच्या पार। मिळतील धावा 6। हा ठोकलाय आपण पाहिला तर जयनगर ट्रॉफी मधला एक दर्जेदार दमदार निलेश सांबरे नावाचा इव्हन क्वालिटी ब्रँडेड षटकार। कोणतरी धाव फळक आपण पाहिलं तर पुढे सरकताना पाहायला मिळते इथून 14च्या घरामध्ये। डेफिनेटली आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर पासून आपण पाहू शकतो एकंदरीत जी फलंदाजी करण्याचा प्रयत्न वसंत करत होता, परंतु त्याला तितकं यश आलं नाहीये। परंतु निलेशला यश आलं, नुसतं यश नाही आलं तर त्याने मोठं यश मिळवून दिलंय। आता आपण पाहिलं तर एक चांगल्या दिशेने मात्र वाटचाल होताना पाहायला मिळते। फ्लॅशबॅक मध्ये आपण वहिया की पिरबा पापडी टीम जेव्हा बॅटिंग करत होती ना तेव्हा त्यांच्या फळकावर लागल्या होत्या 2 ओव्हरमध्ये 15 धावा। 2 ओव्हरमध्ये 15 धावा लागल्या होत्या। एकंदरीत आपण पाहिलं तर इथून आपण पाहिलं की सध्या तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये आहोत, आणि एकंदरीत 14 धावा ऑलमोस्ट फलकावर लागलेल्या आहेत। चेंडू टाकून झाले तेव्हा ओव्हरमध्ये आपण पाहिली तर 4-2 आहेत आणखीन। फुल टॉस, साबेल बेल मुझे मार मार मार, चेंडू गेला 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 सीमारेखा पार। षटकार। क्या बात है, क्या बात है, सुंदर सुंदर सुंदर। आणि नेत्रदीप अशी फटकेबाजी करत असताना निलेश सांबरे नावाचा ब्रँड नक्कीच आपण पाहू शकतो, नक्कीच ऑन झालाय, शो ऑन झालाय। एकंदरीत आपण पाहिलं तर धाव फलक वेग पकडत असतोय। धाव फलक थेट पोहोचला गेले आपण पाहिलं तर 20 या आकड्यावर 20। आता आपण पाहिलं तर 16 धाव्यांची गरज असेल। डेफिनेटली 16 धावा।
स्ट्राईट डाऊन द ग्राउंड शॉट. निलेश आपल्याला पाहायला हो इथे काय झालंय तर नक्कीच जले पे नमक. आतापर्यंत आपण वाटतंय सगळ्या सुगा होत आहे आणि नक्कीच आणखीन एक होते ना पाहायला मिळते चुकी एकंदरीत पाहायला मिळते हा चौकार. बाबा स्पोर्ट्स पापडी पूर्णपणे बॅकफुटला गेली आहे. धाव फळक आपण पाहिलं तर ज्या झपाट्याने ज्या वेगाने निलेशने मात्र दुसऱ्या षटका पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं विकेट आले होते मेडन विकेट षटक आलं होतं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तब्बल आलेल्या किती धावा तर 24 धावा म्हणजे पहिल्या षटकाची सूत समेत वसुली केली आहे आणि वसुली बाई बनला होता तो निलेश सांबरे व्याजासहित. आणि नक्कीच व्याजासहित मात्र आपण पाहिलं त्याने नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर येथे मात्र ते कर्ज चुकवून की टाकलं. आता जयेंद्र असतील बॉलिंग ट्रॅकवर 24 धाव फलकावर लागल्यात. आता मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. बारा इथे पाहावं लागेल. षटकार तर आला अर्धा पल्ला तर नक्कीच पार झाला. आता हे केस आपण पाहू शकताय की 6 धाव्यांची गरज. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहिली आहे ना तर 2 बॉल मध्ये चॅम्पियन होणारी टीम म्हणजेच आपण पाहिली आहे ती म्हणजेच आई जीवदानी वाली. कारण की नक्कीच आपण पाहिलं तर बॉल हवाय बॉल त्याने पराभूत केला होता एकंदरीत. बॉल आहे का 2 टीम मध्ये 2 बॉल मध्येच आपण पाहिलं तर नक्कीच मॅच फिनिश केली होती. ती म्हणजे आपण पाहिली होती तर चॅम्पियन ट्रॉफीची फायनलची मॅच. आणि संघ होता तर नक्कीच कोणता होता ते साईदत्त गाजूपाडा. माझ्या संघाला पराभूत केलं होतं 2 बॉल मध्ये आणि चॅम्पियन बनले गेले होते. आणि तीच टीम पाहायला मिळते. गेम फिनिश आणि सुपर 3 मध्ये क्वालिफाईड होताना पाहायला मिळते ते म्हणजेच आई जीवदानी वाली टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स. ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना तर किती तर एकंदरीत 14 चेंडू मध्ये पहिलं षटक मेडन विकेट येऊन सुद्धा 14 चेंडू मध्येच गेम फिनिश केला. म्हणजे किती षटकार आले एकंदरीत आपण पाहिले तर 5 षटकार 1 चौकार आणि 1 दुहेरी. कॉंग्रॅच्युलेशन्स आई जीवदानी वाली. कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं ना आज गड राखायचा होता आणि गड राखलाय गड जिंकलाय आणि सुपर 3 मध्ये क्वालिफाईड होताना पाहायला मिळते ती म्हणजेच आपण पाहिली तर आई जीवदानी वालीची टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स and man of the match goes to no doubt about it one and only Mr. Nilesh Samre. ठरतो या मॅचचा हिरो. या निलेश सामनावीराचा किताब स्वीकारण्यासाठी सामनावीराचा किताब आहे नक्कीच जो मात्र स्वीकारला जाईल. आणि नक्कीच आपण पाहू शकतो या स्पर्धेचा दुसरा दिवस मात्र आपण पाहिला अगदी चांगल्या स्वरूपात पार पडला गेला. आणि चांगल्या स्वरूपात नक्कीच आपण पाहू शकतो की इथे अगदी थाटामाटामध्ये आपण पाहिला तर आई जीवदानी